मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मागच्या जवळपास 2 महिन्यांपासून आपण ज्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या बातम्या ऐकतोय त्यातली एकही बातमी आज सत्य परिस्थितीत उतरताना दिसत नाहीये। सगळ्याच बातम्या आपल्या समोर तथ्यहीन सिद्ध झालेल्या आहेत। विजय मेळाव्याच्या निमित्तानं जेव्हा दोन्ही बंधू एकत्र आले, त्यांनी भाषणबाजी केली, त्यानंतर त्यांच्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा मराठी पत्रकारच जास्त उड्या मारत होते की दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र आलेत, दोघांची युती ही झालेलीच आहे आणि दुसऱ्याच दिवशी दोन्ही मिळून आता जागा वाटप करतील असं एक वातावरण या लोकांनी निर्माण केलेलं होतं। पण यामधली कोणतीच बातमी आज खरी होताना दिसत नाहीये, कारण राज ठाकरे स्वतःच युतीविषयी सकारात्मक दिसत नाही। केवळ आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी हे तर सांगून टाकलेलंच आहे की कोणीच युतीविषयी काहीच भाष्य करायचं नाही आणि फक्त या विषयावर नाही तर कोणत्याच विषयावर मला विचारल्याशिवाय एकही शब्द काढायचा नाही असा फतवाच राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांसाठी काढलेला। मग यावरून प्रश्न हा येतो की राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा विचार केलेला असेल तर युती केल्यानंतर जे त्यांचे राजकीय शत्रू होतील म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा, या तिघांविषयी राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातील कोणीही विरोधात शब्द काढताना का दिसत नाहीये। एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आजपर्यंत कधीच शिव्या किंवा काही विरोध केलेला नाही। देवेंद्र फडणवीसांना धोरणात्मक तत्वांवर त्याने विरोध केला असेल, पण वैयक्तिकरित्या जसं उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथ शिंदेंना टार्गेट करतात तसं राज ठाकरेंनी आजपर्यंत एकाही शब्दात कुठल्याच प्रकारचं खालच्या पातळीवर जाऊन दोन्ही नेत्यांसाठी वक्तव्य केलेलं नाहीये। मग यामुळे असं वाटतं की राज ठाकरे खरंच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना आपला राजकीय शत्रू मानतात का? आणि मग यावरून जे हिंदी पत्रकार सध्या बातम्या पेरताना दिसत आहेत की राज ठाकरे आणि BJP यांची एक छुपी युती आहे, त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कधी कारवाई करताना दिसत नाहीत किंवा एक सॉफ्ट कॉर्नर देवेंद्र फडणवीसांच्या मनात राज ठाकरेंसाठी तयार झाला आहे। आणि दोन्ही एक मित्र असून आणि दोन्हीच पक्षांनी युती करण्याचा अगोदरच एक छुपा निर्णय घेऊन ठेवला आहे आणि उद्धव ठाकरेंना हे दोन्ही पक्ष मिळून झुलवण्याचं काम करतायत अशा बातम्या सध्या राष्ट्रीय माध्यमांमध्ये झळकताना मला दिसल्या आणि त्याविषयीच हा व्हिडिओ बनवण्याचा मी निर्णय घेतला की या विषयावर एक विचार करण्याची गरज आहे की खरंच या दोन पक्षांमध्ये म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये छुपी युती असू शकते का? कारण राज ठाकरेंचा एक इंटरव्ह्यू, एक मुलाखत त्यांनी निवडणुकीदरम्यान विधानसभेच्या दिलेली होती ABP माझाला। त्यावेळी त्या मुलाखतीत त्यांनी एक विचित्र वक्तव्य केलेलं होतं, ज्याचा अर्थ त्यावेळी पत्रकारांना कळालेला नव्हता आणि आताही तुम्ही जी मुलाखत उघडून बघाल तर तुम्हाला आताही वाटेल की ते वक्तव्य त्यावेळी करण्याची राज ठाकरेंना गरज होती का? कारण जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की या निवडणुकीत विजयी कोणाचा होऊ शकतो, तेव्हा राज ठाकरे म्हणाले की BJPचा विजयी हा निश्चित आहे पण इतका सोपा नाही आहे। पण एक गोष्ट मी सांगतो की BJPचा विजयी होणार असून त्यांच्यासोबत मनसे म्हणजे राज ठाकरे सुद्धा सत्तेत असणार, हे त्यावेळेचं त्यांचं वक्तव्य। आता यात विचित्र गोष्ट ही होती की राज ठाकरेंनी एकतर BJP सोबत किंवा महायुतीत अधिकृतरित्या प्रवेश केलेला नव्हता, त्यांनी स्वतंत्रपणे जागा आपल्या लढवलेल्या होत्या आणि अनेक जागा मनसेमुळे BJP आणि शिंदे सेनेला हराव्या लागलेल्या आहेत। आणि असं असून सुद्धा जेव्हा राज ठाकरे म्हणतात की मनसे ही सत्तेत असेल आणि त्यावेळी जेव्हा ते महायुतीत नाही तर त्या क्षणी त्यांच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय लागतो? कारण लोकसभेदरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींना जे बिनशर्त पाठिंबा दिलेला होता त्यावेळी काही तडजोड देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची झाली होती का की मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला साथ देणार म्हणून? कारण आज जे घटनाक्रम घडताना दिसतंय यावरून जो अंदाजा आज हिंदी पत्रकार लावताय ते खरंच सत्य परिस्थितीत उतरताना दिसत आहेत आणि ते तथ्यहीन नाही वाटत आहे। जसं मराठी पत्रकार हे युतीविषयी दावा करत असतात दोन ठाकरे बंधूंची, त्यामागचं पहिलं कारण जे आपल्यासमोर येतं ते म्हणजे की देवेंद्र फडणवीसांनी जो मराठीचा मुद्दा इतका अलगदपणे राज ठाकरेंच्या हातात सुपूर्द केला त्यावर विश्वास बसत नाही आणि माझ्यासारख्या व्यक्तीचा तर नाहीच नाही। कारण ज्या देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांसारख्या कटकारस्थानं रचणाऱ्या व्यक्तीला मात दिली त्या व्यक्तीने इतक्या साध्या पद्धतीने, सरळ सोप्या पद्धतीने राज ठाकरेंना इतका सोपा मुद्दा सुपूर्द करणं यावर विश्वास बसत नाही। एकतर देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा सुप्रीम कोर्टचा निर्णय आला की तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि ज्या महापालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या तुम्हाला घ्याव्या लागतील, त्याच्यानंतर हिंदी बाबतीचा GR काढणं, तो GR काढल्यानंतर त्यांना या गोष्टीचा अंदाज असणारच की जेव्हा आपण तिसरी भाषा हिंदी म्हणून शिकवण्याचा निर्णय घेऊ
त्यानंतर मुंबईत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतं वादळ येऊ शकतं, लोक हिंदीच्या बाबतीत किती संवेदनशील आहेत हे देवेंद्र फडणवीसांना सांगायची गरज नाहीये. त्यांना हा GR काढण्याच्या अगोदर याविषयीचा अंदाजा असणारच आहे आणि तो देवेंद्र फडणवीसांना नसेल हे समजणं सुद्धा मला वाटतं शुद्ध मूर्खपणा आहे. आणि असं असतानाही तो GR काढल्यानंतर जी काही मारहाण किंवा मध्यंतरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली, पण जी कारवाई जितकी कठोर व्हायला पाहिजे होती तितकी कारवाई मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात झाली नाही. कारवाई न करणं, GR काढणं, ते GR काढल्यानंतर पूर्ण राजकारण हे होऊ देणं, गदारोळ तयार होऊ देणं, मराठीच्या विरोधात BJPच्या संदर्भात जो काही एक नरेटिव्ह घडला गेला की BJP मराठीच्या विरोधात, जे देवेंद्र फडणवीस आहेत ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे गुलाम होऊन गुजरातला सगळे त्याने व्यापार पळवून नेले आहेत, त्या सगळा नरेटिव्ह तयार होऊ दिला. आणि तयार झाल्यानंतर त्यांना जेव्हा वाटलं की आपलं काम संपलंय तेव्हा GR परत घेतला. कारण GR परत घ्यायचा होता तर GR काढलाच का? आणि GR काढल्यानंतर जे पहिल्या 3 दिवसात त्यांनी गदारोळ पाहिला त्यावेळी तो GR परत घ्यायला पाहिजे होता. इतका दीर्घ काळ तुम्ही GR पब्लिक करून ठेवता आणि लोकांना सांगताय की आम्ही तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवणारच आहोत आणि आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. त्याच्यानंतर जे काही राजकारण झालं त्याला होऊ दिल्यानंतर GR परत घेणं, यामागचं कारण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा जे हिंदी पत्रकार आपल्याला सांगतायत ते कारण म्हणजे हे महाराष्ट्रात नसून त्याचं जे उद्दिष्ट होतं ते बिहारच्या राजकारणात होतं. कारण BJPला सध्या बिहारच्या इलेक्शनमध्ये RJD म्हणजे लालू प्रसाद यादव यांचा पक्ष किंवा राहुल गांधी आणि काँग्रेसचा पक्ष हा विरोधी पक्ष नाही आहे. यांना हरवणं BJPसाठी आणि नितीश कुमार आणि जे त्यांचे LJP तिसरे साथी आहेत त्यांना काही जास्त कठीण नाही. या तिन्ही पक्ष मिळून लालू यादव आणि काँग्रेसला सहज हरवू शकतात. त्यांना धोका आहे तो हा प्रशांत किशोर यांच्यापासून आहे. कारण प्रशांत किशोरचा नवीन पक्ष जनसुराज जो पक्ष आहे त्यांनी लोकसभेत BJPला भारी नुकसान पोचवलेलं होतं. कारण जनसुराजला बिहारमध्ये 10% मतदान लोकसभेच्या निवडणुकीत 2024 मध्ये झालेलं होतं आणि ही मतं विधानसभेच्या निवडणुकीत BJPसाठी म्हणजे NDAसाठी भारी पडू शकतात. ही मतं आपल्याकडे आणण्यासाठी आणि ही मतं जर येणार नसतील तर काँग्रेसची मतं आपल्याकडे घेण्यासाठी त्यांना एक चांगला मुद्दा पाहिजे होता आणि तो मुद्दा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंद्वारे बिहारच्या BJPला दिलेला आहे. तो मुद्दा म्हणजे हा की मुंबईत बिहाऱ्यांसोबत मारहाण होते आणि ते करणारे कोण आहेत तर राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष. आणि राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी कोण आतुरलंय तर ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघं म्हणजे त्यांचा पक्ष उबाटा हा गट महाविकास आघाडीचा भाग आहे आणि त्याच आघाडीमध्ये मुख्य पक्ष म्हणून काँग्रेस आहे. आणि बिहारमध्ये काँग्रेसच्या विरोधात BJP हाच नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करते की बघा काँग्रेस ज्या पक्षासोबत महाराष्ट्रात निवडणुका लढते किंवा त्यांचे जे साथीदार आहेत उद्धव ठाकरे ते राज ठाकरेंचे भाऊ आहेत आणि त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न करतायत किंवा दोघं एकत्रच आहेत. म्हणजे काँग्रेस इज इक्वल टू उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे इज इक्वल टू राज ठाकरे. म्हणजे राज ठाकरे आणि काँग्रेस यांचा कनेक्शन बनवून मुंबईत बिहारींच्या विरोधात मारहाण होते आणि ते करणारी काँग्रेस आहे असं नरेटिव्ह BJP बिहारच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला येत्या दिवसांमध्ये मला असं वाटतंय की रस्ताना दिसेल. आणि हेच कारण मला असं वाटतं की छुपी युती ज्याला म्हणलं जातंय ते राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये झालेली असावी. दुसरं कारण ज्याला आपण म्हणू शकतो की छुपी युती ही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये झाली आहे ते कारण म्हणजे की 2014चा सगळा घटनाक्रम पुन्हा एकदा रिपीट होताना दिसतोय. उद्धव ठाकरेंची जी परिस्थिती 2014मध्ये मनसेमुळे झाली होती तीच परिस्थिती आज जितकी विकट आहे तितकी 2014ला नव्हती. पण 2014ला जी परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या समोर होती ती इकडे आड तिकडे विहिरीसारखी होती. कारण मनसेने एक तर 2008च्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला भारी नुकसान पोचवलेलं होतं. मुंबईतच इतकं भारी नुकसान की शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवणंच हे अवघड झालेलं होतं मुंबईत. राज ठाकरे हेच आता BJPचे प्रमुख भागीदार असतील अशा बातम्या सुद्धा त्यावेळी झळकवल्या जात होत्या. म्हणजे राज ठाकरे हेच आता पुढून महायुतीचे भागीदार असतील आणि तेच महायुतीच्या सोबत विधानसभेत सत्तेमध्ये असतील अशा सगळे अंदाजे त्यावेळी लावले जात होते. आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपलंय असं सुद्धा त्यावेळी काही पत्रकार बोलत होते. त्यामुळे 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा मोदींच्या नावावर जे स्वार होऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला खासदार निवडून आणता आले त्याच लाटेवर स्वार होऊन आपण विधानसभा सुद्धा जिंकायची आहे हा अंदाजा उद्धव ठाकरेंचा होता. पण BJPने ऐन वेळी उद्धव ठाकरेंच्या या सगळ्याच स्वप्नांवर पाणी फेरलं.
एकतर BJPने जो प्रस्ताव ठेवला की लोकसभेत तुम्हाला आमच्यामुळे म्हणजे नरेंद्र मोदी म्हणजे आमच्या नेत्यामुळे यश मिळालं, म्हणजे विधानसभेत सुद्धा नरेंद्र मोदी यांचा जादू चालणार आहे. शरद पवार आणि काँग्रेस यांना नरेंद्र मोदी यांच्यासोबत टिकाव लागणं त्यावेळी शक्य नव्हतं याचा अंदाजा BJPला होता. आणि BJPचे श्रेष्ठ नेतृत्व त्यावेळी एकनाथ खडसे यांच्या हातात होतं. एकनाथ खडसेंचा स्पष्ट संदेश होता उद्धव ठाकरेंसाठी की तुम्ही जे इतके वर्ष मोठे भाऊ म्हणून महायुतीत राहिला आहे, आतापासून तुम्ही ती भूमिका निभावणार नाही. खरे मोठे भाऊ आम्हीच आहोत, कारण आमची तुम्हाला जास्त गरज आहे. आणि उद्धव ठाकरेंना हे आपल्या स्वाभिमानावर वार झाल्यासारखं वाटलं आणि BJPने सरळ उद्धव ठाकरेंसोबत युती तोडली नाही. पण जेव्हा AB फॉर्म भरण्याचा दिवस असतो, म्हणजे उमेदवारी भरण्याचा इलेक्शन कमिशन जवळ जेव्हा शेवटचा दिवस असतो, त्या दिवसाच्या 2 दिवसा अगोदर BJPने म्हटलं की आम्ही युतीमधून बाहेर निघतोय. म्हणजे 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंना सगळ्याच जागेवर उमेदवार उतरवायचे होते. ती कठीण परिस्थिती उद्धव ठाकरेंसमोर आली. त्याचं कारण म्हणजे BJPने त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवलं. आणि असंच काहीसं राज ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जे करताय त्याला पाहून हेच अंदाजा मला पुन्हा होताना वाटतोय. कारण राज ठाकरेंनी एकतर युतीत आम्ही जाणार नाही किंवा BJP सोबत जाणार किंवा नाही, किंवा उद्धव ठाकरेंसोबत जाणार किंवा नाही, या दोन्ही भूमिकेबाबत काहीच स्पष्टता केलेली नाही आहे. आणि असं असताना यावरून अंदाजा हाच लावला जातोय की उद्धव ठाकरेंसोबत फक्त आपण आहोत, या ज्या बातम्या पेरल्या जात आहेत या बातम्यांना आपण स्पष्टता द्यायची नाही. उद्धव ठाकरेंना फक्त झुलवत ठेवायचं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरेंची गरज आहे. राज ठाकरेंकडे तसेही काही 100 काही आमदार नाही आहेत, किंवा जितकी ताकद अखंड शिवसेनेची होती तितकी ताकद मनसेची आणि राज ठाकरेंची कधी नव्हतीच. त्यामुळे त्यांच्याकडे गमवायला काहीच नाही. पण उद्धव ठाकरेंकडे गमवण्यासारखं खूप काही आहे आणि तेच आपल्याकडून BJP आणि BJPचं श्रेष्ठ नेतृत्व हिरावून घेऊ नये यासाठीच राज ठाकरेंची आपल्याला गरज आहे. आणि त्यांच्यासोबत युती करणं आपल्याला भाग पडलेलंच आहे. त्यामुळे तितक्या वर्षांचं वैर विसरून उद्धव ठाकरे युतीसाठी आतुरलेले. पण राज ठाकरेंची परिस्थिती पाहता त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे. एकतर आपल्याकडे खासदार आणि आमदार तर नाहीतच, वरून आपली राजकीय शक्तीसुद्धा इतकी कमी झाली आहे की राज ठाकरेंना याचा अंदाजा नेमका असणारच आहे की उद्धव ठाकरेंसोबत जरी आपण गेलो तरी महापालिका जिंकू याचा काहीच भरवसा नाही आहे. जर आपल्याला सत्तेत यायचं असेल तर महायुतीमध्ये म्हणजे BJP आणि एकनाथ शिंदेंसोबत आपल्याला जावंच लागणार आहे. कारण सत्ता ही राज ठाकरेंच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. अजून 5 वर्ष राज ठाकरे असेच तात्काळात बसू शकत नाहीत, हीच सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे असं वाटतंय की ही जी छुपी युती आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे, या बातम्या ज्या आपल्यासमोर येत आहेत त्यावर विश्वास ठेवावा लागतोय. कारण अनेकदा अशा युती असतात ज्या झाल्या आहेत हे लगेच सांगता येत नाही, किंवा युती असूनही त्या दिसत नाही. आणि या सगळ्याच गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, किंवा हे होऊ शकतं हे आपल्याला स्वीकार करावं लागतं. कारण महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील याचा अंदाजा कोणीतरी लावला होता का? पण ते झालं. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जरी आज युती होणार असल्याच्या बातम्या हे सगळे मराठी पत्रकार पेरत असले तरी जास्त आश्चर्य वाटून घेऊ नका की निवडणुकीच्या अगोदर जेव्हा काही तिकीट वाटप वगैरे सुरू असेल त्यावेळी मनसे ही उठून जर BJP सोबत गेली तर लोकांनी आणि मराठी पत्रकारांनी जे काही हे वावडी उठवली आहे ती खोटी जेव्हा ठरेल तेव्हा या बाबतीत जास्त आश्चर्यचकित होऊ नका. फक्त एवढंच मला म्हणायचं आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.